तुम्ही एखादं काम कुठल्या तरी उद्देशाने करता तेव्हा त्याला कर्म म्हणतात. कर्म चांगले आणि वाईट दोन्ही असू शकते. कर्म आपल्या कृतीनुसार त्याचे स्वरूप दर्शवते. कर्म तुम्हाला जीवनाचे महत्त्व समजावून सांगते आणि त्यांचे योग्य रीतीने पालन केल्याने कर्म तुमच्या चेतनेला आणि आत्म्याला त्यांच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करते. कर्म तुम्हाला सत्याच्या मार्गावर आणते. तुम्ही ही म्हण ऐकली असेल की पेराल तेच उगवेल. हा कर्माचा साधा आणि लोकप्रिय नियम आहे. या भौतिक जगात प्रत्येक जीव कर्म आणि मृत्यूच्या बंधनाने जखडलेले आहेत. म्हणूनच माणसाचं कर्म फिरतं. आज मी तुम्हाला कर्माविषयी एक स्टोरी सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. एका गावात 2 भाऊ राहत होते. मोठा भाऊ खूप श्रीमंत होता. त्याला कशाचीही कमतरता नव्हती. धाकटा भाऊ खूप गरीब होता. मोलमजुरी करून तो पोट भरत असे. एके दिवशी दोघा भावांमध्ये वाद झाला. मोठा भाऊ म्हणाला, चांगल्या माणसाला कोण मदत करत नाही. आजच्या जगात चांगल्या माणसाला सुद्धा परमार्थ मिळत नाही. म्हणूनच दुसऱ्याचं वाईट झालं तरी चालेल, आधी स्वतःच्या भल्याचा विचार करायला हवा. तेव्हा लहान भाऊ म्हणाला, दुसऱ्याला त्रास देऊन आपलं भलं कसं होईल? तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, आपण गावातील लोकांना विचारू. जर तुझा शब्द खरा ठरला तर माझ्याकडे असलेले सर्व धन तुझे राहील आणि माझा शब्द खरा ठरला तर तुझ्याकडे जे काही आहे ते सर्व माझं होईल. लहान भाऊ म्हणाला, ठीक आहे. आणि दोघे भाऊ गावात गेले. गावात गेल्यावर बऱ्याच लोकांना विचारलं तर सगळ्या लोकांनी सांगितलं की आता तर भल्याचा जमानाच राहिलेला नाही आणि जे लोक दुसऱ्यांचा विचार करतात किंवा दुसऱ्याचं भलं करतात ते लोक मागे राहतात. भल्या माणसाला कोणी विचारत नाही. चांगल्या माणसाचं दिवस राहिलेले नाहीत. चांगल्या माणसाला राहायला जागा नसते आणि जो वाईट मार्गावरती चालतो तो भरपूर समृद्ध होतो, धनाने सुखी राहतो. आता लहान भावाकडे जमिनीचा जो तुकडा होता तो मोठ्या भावाने चालाकी करून हिसकावून घेतला. आता लहान भावाला 2 वेळच्या जेवणासाठी इकडं तिकडं भटकावं लागत होतं. बायको मुलं उपाशी राहू लागले. कोणी अन्न उधार देत नसे. एके दिवशी तो आपल्या मोठ्या भावाकडे धान्य घेण्यासाठी गेला. तो आपला मोठा भाऊ आहे. तो आपल्या लहान भावाला नक्कीच मदत करेल असं लहान भावाला वाटले. तो मोठ्या भावाला म्हणाला, दादा मला 15 किलो गहू उधार दे. घरात अन्नाचा एक दाणाही नाही. मुले उपाशी मरत आहेत आणि माझ्याकडे पैसेही नाहीत. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझ्याकडे काही किमती वस्तू असेल तर ती गहाण ठेव आणि जेवढं पाहिजे तेवढं धान्य घेऊन जा. तेव्हा लहान भाऊ म्हणाला, माझ्याकडे तुला द्यायला काही नाही. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझा एक डोळा मला दे. तेव्हा लहान भावाला वाटलं, आपला भाऊ आपली मजा करत, धान्याच्या बदल्यात कोण डोळा तर घेणार नाही ना. पण मोठ्या भावाने धान्याच्या बदल्यात एक डोळा काढून घेतला आणि डोळ्याच्या बदल्यात त्याला 15 किलो धान्य दिलं. हे सगळं दृश्य बघून त्याची पत्नी व मुलं रडायला लागली. तुम्ही हे काय केलं असे म्हणू लागले. थोडे दिवस चांगले गेले पण काही दिवसांनी ते धान्य संपून गेलं. लहान भाऊ परत मोठ्या भावाकडे गेला. त्याला आपल्या बायको मुलांना उपाशी बघवत नव्हतं. तो मोठ्या भावाला म्हणाला, दादा मला थोडं धान्य दे. मोठा भाऊ परत म्हणाला, तुझा दुसरा डोळा दे आणि धान्य घेऊन जा. लहान भावाचा दुसरा डोळाही त्याने काढून घेतला आणि धान्य घेऊन लहान भाऊ घरी आला. घरी आल्यावर बायको आणि मुलं त्याला बघून रडायला लागली. हे काय केलं आता? आमचं काय होईल? तेव्हा लहान भाऊ बोलला, तुम्हाला दुःखी व्हायचं कारण नाही. आता मी आंधळा झालो. लोक आंधळ्याला भीक नक्कीच देतील. तुम्हाला रोज रस्त्याच्या बाजूला बसवून येत जा. दुसऱ्या दिवसापासून रोज त्याची पत्नी त्याला रस्त्याच्या बाजूला बसवून यायची. आता त्यांचा रोजचा जेवणाचा प्रश्न सुटला. एके दिवशी बसून बसून खूप वेळ झाला तरी त्याची पत्नी आली नाही. कारण रस्त्याने येत असताना एके ठिकाणी तिच्या गाडीला धडक लागून अपघात झाला आणि ती जखमी झाली.
त्यांनी खूप वेळ वाट पाहिली, पण बरीच रात्र झाली तरी बायको आली नाही. तो घराच्या दिशेने निघाला, पण त्याला काहीच दिसत नव्हतं. त्याने विचार केला की इथंच बसून रात्र घालवतो, अजून पुढे गेलो तर रस्ता भटकेल. तो एका झाडाखाली जाऊन बसला. थोड्या वेळाने जोरात हवा सुरू झाली. तेवढ्यात झाडावरून आवाज आला. तो आवाज भूतांचा होता. 4 भूतांमध्ये एक त्यांचा सरदार होता. भूतं खूप खोडकर होते. ते महिन्याभरापासून लोकांना त्रास देत होते आणि सरदार महिन्यातून एक दिवस त्या झाडावर सर्वांचा हिशोब चुकते करत असे. आज हिशोबाचा दिवस होता. सरदाराने विचारले, तुम्ही काय काय केले? एक एक करून सांगा. पहिलं भूत म्हणालं, एका गावात 2 भाऊ होते. त्यांच्यात वाद झाला. त्यांनी पैज लावली. दोघांनी आपली बाजू मांडली. त्यांच्यात धाकटा भाऊ हरला. भावाने त्याला आंधळं केलं. सरदार म्हणाला, खूप छान, आता तो आंधळाच राहणार. त्याला काय माहीत, सकाळी या झाडाखाली जेव्हा दव पडेल ते पाणी डोळ्याला लावल्याने त्याचे डोळे बरे होतील. तेव्हा दुसरा भूत म्हणाला, मी कैलासनगर जिल्ह्यातील सर्व नद्या, झरे, तलाव, विहिरी कोरड्या पाडल्या आहेत. पाण्यासाठी सगळीकडे आक्रोश आहे. खूप दूरपर्यंत पाणी नाही. भूतांचा सरदार म्हणाला, शब्बास, सर्वजण पाणी पाहण्यासाठी भटकतील. त्यांना काय माहिती, डोंगराच्या पायथ्याशी मातीचे 7 थर काढून पुन्हा पाणी येऊ शकते. तिसरे भूत म्हणाले, सरदार, राजाच्या मुलीचं लग्न होणार होतं. लग्न सोहळा साजरा करण्यात आला, पण मी राजकन्येला मूक बनवले, जेणेकरून तिचं लग्न होऊ नये. राजवाड्यात शोककळा पसरली आहे. सरदार म्हणाला, वा शब्बास, ती मुकीच राहणार. या झाडाची फडफडणारी पाने कुस्करून त्याचा रस तिला प्यायला दिला तर ती बोलू लागेल, हे त्यांना कुठे ठाऊक बरं. महिनाभरानंतर या दिवशी पुन्हा भेटू. मग वादळ उठले आणि 4ही भूतं निघून गेले. तोपर्यंत सकाळ झाली होती. आंधळ्या भावाने प्रथम दव डोळ्यांवर लावले. त्याचे डोळे परत आले. त्याने आनंदाने पटकन झाडावरची पाने घेतली आणि घरी परतला. त्याचे डोळे परत आल्याने त्याच्या बायको व मुलांना खूप आनंद झाला. त्यांनी संपूर्ण हकीकत पत्नीला सांगितली आणि घरातून निघून थेट कैलासनगर गाठलं. तिथली अवस्था बघून त्याला रडावंसं वाटलं. जमीन कोरडी पडली होती. कुठेही पाण्याचा थेंबही नव्हता. सगळीकडे आक्रोश होता. त्याने डोंगराच्या खालून 7 थर काढले. त्यानंतर विहिरी, तलाव पाण्याने भरले. तिथल्या राजाने त्याला अमाप संपत्ती दिली. मग तो राजा त्याच्याबरोबर राजवाड्यात गेला. राजवाड्यात प्रवेश करताच तो म्हणाला, महाराज, मी ऐकलं आहे की राजकुमारी मुकी झाली आहे. मी तिला बरं करू शकतो. त्याने पटकन झाडाच्या पानांना कुस्करले आणि तो रस राजकुमारीला प्यायला दिला. राजकन्या बोलू लागली. त्यामुळे राजाला खूप आनंद झाला. राजाने त्याची पिशवी सोन्याच्या नाण्याने भरली. त्याला एक घोडा दिला आणि राहायला राजवाडा दिला. त्याला कुटुंबासह इथे येण्यास सांगितले. धाकटा भाऊ श्रीमंत होऊन घरी परतला. त्याच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली. मोठ्या भावाने पाहिलं तर त्याच्याही डोळ्यात आलं आणि मनात म्हणाला, याच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली. त्याने धाकट्या भावाची माफी मागितली आणि गुपित सांगण्याची विनंती केली. धाकट्या भावाला त्याची कीव आली. त्याने सर्व रहस्य मोठ्या भावाला सांगितले. मोठा भाऊ रात्र होण्याची वाट पाहू लागला आणि त्याच झाडाखाली जाऊन बसला. मग ते वादळ आले आणि भूतांचा आवाज येऊ लागला. हिशोब सुरू झाला. भूत म्हणाले की जे काही झालं त्या सगळ्यांवर पाणी फिरलं. नक्कीच आपलं रहस्य कुणीतरी ऐकलं असेल. भूत झाडावरून खाली उतरल्यावर तिथे मोठा भाऊ दिसला. मग काय, पटकन त्याने त्याचा गळा दाबला आणि मोठा भाऊ जागीच मरण पावला. तात्पर्य, दुसऱ्याचं वाईट करून श्रीमंत होण्याची इच्छा कधीही मनात ठेवू नका. जे लोक दुसऱ्यांचं चांगलं करतात त्यांचं वाईट कधीच घडत नाही. माणसानं नेहमी समाधानी असलं पाहिजे. जो अधिक लोभी असतो त्याची अवस्था ही मोठ्या भावासारखी होते. म्हणून
नात्यांमध्ये लोभ आणू नका. हा लोभ नाती दूर तर करतोच, पण आपण विश्वासाला अपात्र ठरतो. जे कर्म तुम्हाला पुढे जाऊन कधी ना कधी फेडावंच लागतं. तर तुम्हाला ही आजची स्टोरी कशी वाटली? तर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.